Hello students, good morning. So let's start our today's lecture of the physics. आजच्या लेक्चर मध्ये आपण न्यूक्लियाय टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ओके, सो न्यूक्लियाय हा एक खूपच इंटरेस्टिंग आणि खूप इझी टॉपिक आहे. आता न्यूक्लियाय या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे तर न्यूक्लियस म्हणजे काय, न्यूक्लियसचं कंपोजिशन काय आहे, त्याचबरोबर न्यूक्लियसचे रिलेटेड प्रॉपर्टीज सच एज त्याची साईज, त्याचं मास, त्याची डेन्सिटी आणि सम न्यूक्लिअर फेनॉमिनन या टॉपिकमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. न्यूक्लिअर फेनॉमिनन सच एज रेडिओ ऍक्टिव्हिटी, रेडिओ ऍक्टिव्ह डिके, त्याचबरोबर न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस या सगळ्याचा स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. हा खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लियसची आपण डेफिनेशन बघूया. न्यूक्लियस, ओके, न्यूक्लियस म्हणजे काय असतं? इट इज अ व्हेरी स्मॉल रिजन इन द ऍटम. ऍटम मधला एक व्हेरी स्मॉल रिजन असतो इन विच ऑलमोस्ट ऑल मास ऑफ द ऍटम अँड ऑल पॉझिटिव्ह चार्जेस कॉन्सन्ट्रेटेड. ओके, न्यूक्लियसची डेफिनेशन बघा. न्यूक्लियस इज a very small region, very small central region in atom, central region in atom where all positive charge of atom and almost all positive charge of atom and almost all mass of atom in bracket आपण लिहू शकतो 99.9% mass of the atom is concentrated म्हणजे त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे न्यूक्लियस म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये सगळा पॉझिटिव्ह चार्ज, ऍटमचा सगळा पॉझिटिव्ह चार्ज. ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. ऍटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, ऍटम मधला निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉनवर असणारा चार्ज. तर ऍटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय असणार आहे? पूर्णपणे तो न्यूक्लियस मध्ये असणार आहे. ओके, न्यूक्लियस इज पॉझिटिव्ह चार्ज, पूर्णपणे पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियस मध्ये आहे. ठीक आहे. आणि त्या पॉझिटिव्ह चार्जला आपल्याला ऍटम मधून काढता येत नाही. ऍटम मधून फक्त आपल्याला निगेटिव्ह चार्जला म्हणजे इलेक्ट्रॉनलाच काय करता येतं? काढता येतं. ठीक आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनचं मास जे आहे ते निग्लिजिबल असल्यामुळं ऍटमचं सगळं मास हे कुणामुळे क्रिएट होतं? न्यूक्लियसमुळेच क्रिएट होतं. ऍटमचं सगळं मास न्यूक्लियसमुळेच क्रिएट होतं, कारण इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल आहे. म्हणून आपण म्हणतो की ऍटमचं सगळं जे मास आहे ते थोडक्यात कुणामुळे असतं? न्यूक्लियसमुळे असतं. ओके, जे 99.99 म्हटलं तरी चालेल. 99.99% ऑफ द मास ऑफ द ऍटम इज ड्यू टू न्यूक्लियस ओनली. ओके, न्यूक्लियसची डिस्कवरी कोणी केलेली आहे? न्यूक्लियस इज डिस्कवर्ड बाय रुदरफोर्ड. इट इज डिस्कवर्ड बाय Rutherford in 1911. ओके, 1911 मध्ये काय झालेलं आहे? न्यूक्लियसची डिस्कवरी केलेली आहे रुदरफोर्डनं. आणि त्या एक्सपेरिमेंटचं नाव काय आहे? ज्या एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानं न्यूक्लियसची डिस्कवरी झालेली आहे त्या एक्सपेरिमेंटला म्हटलं जातं अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, किंवा त्याचं दुसरं नाव आहे गिझर मार्सडन एक्सपेरिमेंट. गिझर मार्सडन एक्सपेरिमेंट किंवा अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानं न्यूक्लियसची डिस्कवरी झालेली आहे. ठीक आहे. आता या न्यूक्लियसच्या आत काय असतं, त्याचं कंपोजिशन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, नेक्स्ट इज द कंपोजिशन ऑफ द न्यूक्लियस. कंपोजिशन ऑफ न्यूक्लियस किंवा याला कन्स्टिट्युएंट्स ऑफ न्यूक्लियस असंही म्हणू शकतो. आता न्यूक्लियसमध्ये बेसिकली दोन पार्टिकल्स असतात. न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस जो आहे दोन पार्टिकल पासून बनलेला असतो. ओके, फर्स्ट पार्टिकल इज द प्रोटॉन and second particle is neutron. Very simple.
न्यूक्लियस जो आहे तो बेसिकली दोन पार्टिकल पासून बनलेला असणार आहे, एक प्रोटॉन आणि दुसरा आहे न्यूट्रॉन. दोघांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? दोघांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन्स असं म्हटलं जातं. हा वर्ड महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ओके, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन टुगेदर आर कॉल्ड ॲज न्यूक्लिऑन्स, कारण ते न्यूक्लियसच्या आत असतात. न्यूक्लिऑन्स. So थोडक्यात न्यूक्लियस इज मेड ऑफ न्यूक्लिऑन्स. ओके, न्यूक्लिऑन्स कन्सिस्ट ऑफ टू पार्टिकल्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची जरा आपल्याला माहिती बघावी लागेल. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? प्रोटॉन. तर प्रोटॉन हा जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. ओके, प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड particle. Positively charged particle. Proton is a positively charged particle. तर वन्स अगेन बघा, प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आणि याच्यावर जो चार्ज असतो प्रोटॉनवर तो किती असतो? +1.6 × 10⁻⁻19 कुलम असतो. म्हणजे जेवढा एका इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो तेवढाच एका प्रोटॉनवर देखील चार्ज असतो. प्रोटॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, सॉरी इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉनवर तेवढाच काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा जो प्रोटॉन आहे या प्रोटॉनचं मास किती असतं बघा? मास ऑफ प्रोटॉन is 1.6726 into 10⁻⁻27 किलोग्राम. दिस इज द मास ऑफ द प्रोटॉन. आता हा नंबर तुम्हाला थोडासा लक्षात ठेवावा लागेल फ्रॉम दिस टॉपिक पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, मास ऑफ द प्रोटॉन आतापर्यंत किती लिहित होतो? न्यूमरिकल्स आलं तर 1.67 × 10⁻⁻27 लिहित होतो. तर ती एक्झॅक्ट व्हॅल्यू किती असणार आहे? अप टू 4 डिजिट तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागेल. 1.6726 हा ऍडिशनल नंबर लक्षात ठेवावा लागेल. 1.6726 × 10⁻⁻27 किलोग्राम. आणि हे जे मास ऑफ प्रोटॉन आहे, कंपॅरिझन केलं ऍटम मध्ये असणाऱ्या बाकीच्या पार्टिकल बरोबर कंपॅरिझन केलं तर मास ऑफ द प्रोटॉन जे आहे ते 1836 टाइम्स मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे 1836 इलेक्ट्रॉन एकत्र केले त्यांचं जेवढं मास होणार आहे तेवढं एका प्रोटॉनचं मास होणार आहे. अँड मास ऑफ प्रोटॉन इज स्लाइटली लेस दॅन द मास ऑफ द न्यूट्रॉन. ओके, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास आपण अप्रॉक्सिमेटली सेम घेतो, परंतु त्याच्यामध्ये देखील कंपॅरिझन करायचं झालं तर काय होणार आहे? मास ऑफ प्रोटॉन इज स्लाइटली, मास ऑफ प्रोटॉन काय असणार आहे? स्लाइटली लेस दॅन ओके मास ऑफ द न्यूट्रॉन. स्लाइटली लेस दॅन मास ऑफ द न्यूट्रॉन असतं. ओके, प्रोटॉनची डिस्कवरी जी आहे ती प्रोटॉनची डिस्कवरी कोणी केलेली आहे? वन्स अगेन रुदरफोर्ड. ओके, रुदरफोर्ड डिस्कवर्ड प्रोटॉन. जशी न्यूक्लियसची डिस्कवरी रुदरफोर्डनं केलेली आहे तशी प्रोटॉनची डिस्कवरी देखील रुदरफोर्डनंच केलेली आहे 1917 मध्ये. आणि अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड हायड्रोजनचा न्यूक्लियस जो आहे तो सगळ्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो असं त्यावेळी रुदरफोर्डनं प्रूव्ह केलेलं आहे. कारण प्रोटॉन म्हणजेच बेसिकली काय आहे लक्षात घ्या, प्रोटॉन इज नथिंग बट, प्रोटॉन म्हणजे बेसिकली काय असतं? न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन. न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन, न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमचा न्यूक्लियस म्हणजेच थोडक्यात काय असतं? प्रोटॉन असतं. म्हणजे थोडक्यात प्रोटॉन जर आपल्याला मिळवायचा असेल, प्रोटॉन आपल्याला पाहिजे असेल तर काय करावं लागेल? हायड्रोजन ॲटम मधला एक जो इलेक्ट्रॉन असतो तो इलेक्ट्रॉन आपल्याला काढून टाकावा लागेल. हायड्रोजन ॲटम मधला एक इलेक्ट्रॉन काढला तर एक न्यूक्लियस राहणार आणि तो न्यूक्लियस म्हणजे एक प्रोटॉन असणार आहे. ओके, आता हा प्रोटॉन कसा रिप्रेझेंट केला जातो? प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय, प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड ॲज, कारण या टॉपिक मध्ये आपल्याला न्यूक्लिअर रिॲक्शन्स देखील स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, न्यूक्लिअर रिॲक्शन स्टडी करायचे आहेत आणि न्यूक्लिअर रिॲक्शन लिहित असताना आपल्याला प्रत्येक पार्टिकल आपल्याला तिथं लिहावा लागेल. आणि प्रोटॉन कसा रिप्रेझेंट केला जातो? 1p1 किंवा काही वेळेला 1h1 असा रिप्रेझेंट केला जातो. आता याच्यामध्ये 1 आणि 1 का आहेत? हे वरचा जो 1 आहे त्याला काय म्हणायचं? ॲटॉमिक मास नंबर, आणि खालचा जो 1 नंबर आहे त्याला काय म्हणायचं? ॲटॉमिक नंबर.
सो प्रोटॉनचा ॲटॉमिक नंबर थोडक्यात 1 असतो आणि प्रोटॉनचा ॲटॉमिक मास नंबर देखील काय असतो 1 असतो. म्हणजे प्रोटॉनमुळे ॲटॉमिक नंबर पण तयार होतो आणि ॲटॉमिक मास नंबर देखील तयार होतो, लक्षात घ्या. आता प्रोटॉन डिव्हिजिबल आहे का, तर प्रोटॉन देखील डिव्हिजिबल आहे. प्रोटॉनचे देखील सब पार्टिकल्स आहेत आणि प्रोटॉनचे सब पार्टिकल्स काय आहेत बघा. प्रोटॉन कशापासून बनलेला असतो, तर प्रोटॉन इज मेड अप ऑफ 2 up quarks and 1 down quark. ओके, 1 डाऊन क्वार्क. एखादा याच्यावर MCQ येऊ शकतो. म्हणजे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन पेक्षाही छोटे, ज्याच्यापासून प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स बनलेले असतात, असे काही पार्टिकल्स सायंटिस्टनी डिस्कवर केलेले आहेत. त्याला क्वार्क्स असं म्हटलं जातं. क्वार्क्स हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे अप क्वार्क आणि दुसरा आहे डाऊन क्वार्क. ओके, आतापर्यंत टोटल 6 टाइप्सचे क्वार्क्स शोधून काढलेले आहेत. 6 टाइप ऑफ क्वार्क त्यांनी शोधून काढलेले आहेत. त्याच्यामधले प्रोटॉन न्यूट्रॉनसाठी कुठले क्वार्क्स लागतात, 2च क्वार्क्स लागतात, अप क्वार्क आणि डाऊन क्वार्क. एक अप क्वार्क जो आहे त्याच्यावर चार्ज असतो +2/3 टाइम्स चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आणि एका डाऊन क्वार्कवर चार्ज असतो, ओके, ही देखील माहिती असणं आवश्यक आहे. एका डाऊन क्वार्कवर चार्ज असतो -1/3e. म्हणजे अशा प्रकारे एका प्रोटॉनवरचा चार्ज किती येणार आहे, 1 प्रोटॉन इज इक्वल टू 2 अप क्वार्क ना, प्लस 1 डाऊन क्वार्क. 2 अप क्वार्क प्लस 1 डाऊन क्वार्क. ओके, 2 अप क्वार्क म्हणजे काय होणार आहे, 2 × 2/3e. ओके, प्लस 1 डाऊन क्वार्क म्हणजे काय येणार आहे, 1 × -1/3e. आणि अशा प्रकारे काय होणार, 4/3e -1/3e म्हणजे 3/3e. म्हणजे अशा प्रकारे प्रोटॉनवरचा चार्ज किती क्रिएट होतो, +e. या पद्धतीने चार्ज क्रिएट होतो. तर या पद्धतीने प्रोटॉन्स तयार होतो असं मानलं जातं. प्रोटॉन इज मेड अप ऑफ 2 अप क्वार्क्स अँड 1 डाऊन क्वार्क. लक्षात घ्या, क्वार्क हे प्रोटॉन पेक्षाही न्यूट्रॉन पेक्षाही छोटे पार्टिकल्स आहेत, ज्याच्यापासून प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स बनले जातात असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे इथं, तर प्रोटॉन हा एक स्टेबल पार्टिकल आहे. तो अनस्टेबल पार्टिकल नाहीये. म्हणजे न्यूक्लियसमध्ये पण राहू शकतो आणि न्यूक्लियसच्या बाहेर देखील राहू शकतो. लक्षात घ्या, प्रोटॉन इज ए स्टेबल पार्टिकल. स्टेबल पार्टिकल याचा मिनिंग लक्षात येतोय का बघा. तो न्यूक्लियसच्या आतमध्ये देखील सेपरेट राहू शकतो, न्यूक्लियसच्या बाहेर असताना देखील तो विदाउट एनी डिके, विदाउट एनी डिसइंटिग्रेशन, ओके, तो व्यवस्थित राहू शकतो. म्हणजे तो डिस्ट्रॉय वगैरे होत नाही. तुम्हाला पुढे लक्षात येईल की असे काही पार्टिकल आहेत की जे ठराविक ठिकाणी असतानाच एक्झिस्ट करू शकतात. सेपरेट असले तर ते एक्झिस्ट करत नाहीत, ते लगेच डिके होतात किंवा डिसइंटिग्रेट होतात. त्याचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे काय आहे, न्यूट्रॉन. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट पार्टिकल दॅट वी आर गोइंग टू स्टडी दॅट इज न्यूट्रॉन. सेकंड कन्स्टिट्यूएंट ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियॉन्स असतात. न्यूक्लियॉन्स म्हणजे 2 पार्टिकल आहेत, एक आहे प्रोटॉन आणि दुसरा आहे न्यूट्रॉन. एक्झाम मध्ये विचारला क्वेश्चन, थेरी एक्झाम मध्ये, एक्सप्लेन द कंपोजिशन ऑफ न्यूक्लियस. तर कंपोजिशन ऑफ न्यूक्लियस मध्ये काय एक्सप्लेन करायचं आहे, न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ 2 पार्टिकल्स, 1 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन. आणि प्रोटॉनची इन्फॉर्मेशन आणि न्यूट्रॉनची इन्फॉर्मेशन लिहावी लागेल. तर त्याच्यामध्ये हे अपक्वार्क डाऊन क्वार्क वगैरे काय लिहायची गरज नाहीये. फक्त प्रोटॉन म्हणजे काय, कुणी डिस्कवर केला, प्रोटॉन बेसिकली काय असतं हे अगोदर तुम्हाला लिहावं लागेल. प्रोटॉन इज अ न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन ॲटम. इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. त्याचा चार्ज किती असतो आणि मास किती असतो. ओके, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहावी लागेल थेरी एक्झाम मध्ये. तसं न्यूट्रॉन म्हणजे काय आहे, इट इज अ न्यूट्रल पार्टिकल. न्यूट्रॉन इज ए न्यूट्रल पार्टिकल. ओके, न्यूट्रॉन हा एक न्यूट्रल पार्टिकल आहे. आणि न्यूट्रॉनची डिस्कवरी जी आहे ती कोणी केलेली आहे बघा. न्यूट्रॉन इज डिस्कवर्ड बाय जेम्स शॅडविक.
जेम्स शॅडविक या सायंटिस्टनं न्यूट्रॉनची डिस्कव्हरी केलेली आहे. आणि ही डिस्कव्हरी कशी झालेली आहे, तर जेम्स शॅडविक हा जो सायंटिस्ट आहे तो बेरिलियमचं आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन करत होता. काय करत होता? बेरिलियम या इलेमेंटचं आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन. आणि बेरिलियमचं आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन करत असताना काही पार्टिकलचा बीम तिथून बाहेर पडताना दिसला. ओके. आणि त्या बीम मध्ये असणारे सगळे पार्टिकल न्यूट्रल होते. दे वेर डिफरंट फ्रॉम द प्रोटॉन अँड दे वेर डिफरंट फ्रॉम द इलेक्ट्रॉन्स ऑल्सो. आणि ते न्यूट्रल असल्यामुळे त्याला नाव काय देण्यात आलेलं आहे? न्यूट्रॉन्स असं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर बेरिलियमच्या आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन मध्ये ते बाहेर पडत असल्यामुळे, बेरिलियमच्या न्यूक्लियस मधून बाहेर पडत असल्यामुळं त्याला नाव बेरिलियम रेज देखील सुरुवातीला देण्यात आलं होतं. म्हणजे एखाद्या वेळी विचारलं जाऊ शकतं की न्यूट्रॉनला आणखी काय म्हणतात, तर न्यूट्रॉनचं दुसरं नाव आहे बेरिलियम रेज. लक्षात घ्या. बघा, न्यूट्रॉनची डिस्कव्हरी कुणी केलेली आहे? जेम्स चॅडविक यांनी केलेली आहे. आणि कधी झालेली आहे ही? 1932 मध्ये याची डिस्कव्हरी झालेली आहे. 1932. आणि हा कुठल्या एक्सपेरिमेंट मध्ये डिस्कव्हर झालेला आहे? इट इज डिस्कवर्ड इन आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन ऑफ बेरिलियम. ओके. आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन म्हणजे काय? एका न्यूक्लियसचं दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये कन्व्हर्जन करणं, की ज्याच्यामध्ये आपण कार्बनचं नायट्रोजन, नायट्रोजनचं ऑक्सिजन मध्ये कन्व्हर्जन करू शकतो. कारण लक्षात घ्या, इलेमेंट बदलायचा, इलेमेंटच चेंज करायचा म्हणजे काय? इलेक्ट्रॉनच्या बाहेर फिरणारे इलेक्ट्रॉनची संख्या ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होऊ शकते, चेंज होऊ शकते. इलेमेंट चेंज करायचा म्हणजे त्याचा न्यूक्लियस चेंज करावा लागेल, त्याचा झेड चेंज करावा लागेल, त्याचा ए चेंज करावा लागेल. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बनचा ऍटोमिक नंबर किती आहे? 6 आहे. त्याचा ऍटोमिक नंबर 7 केला म्हणजे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉनची संख्या आपण 1 न वाढवली तर ऑटोमॅटिकली कार्बनचा नायट्रोजन मध्ये कन्व्हर्जन होणार. लक्षात घ्या. ठीक आहे. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉनची संख्या 67 झाली की ऑटोमॅटिकली रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन बाहेरून घेता येतात त्या ऍटमला. आणि अशा प्रकारे एका इलेमेंटचं कन्व्हर्जन दुसऱ्या इलेमेंटमध्ये करता येतं. हे इझिली करता येतं. आता हे पॉसिबल झालेलं आहे. ओके. आणि या पद्धतीनं बेरिलियमचं आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन करत असताना काही न्यूट्रल पार्टिकल त्याच्यामधून बाहेर पडताना दिसले. ओके. जे प्रोटॉन प्रमाणे नाहीयेत किंवा इलेक्ट्रॉन प्रमाणे नाहीयेत. आणि त्याला सुरुवातीला नाव काय देण्यात आलेलं आहे? बेरिलियम रेज. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेरिलियम रेज. जसं इलेक्ट्रॉनला दुसरी नावं काय आहेत? इलेक्ट्रॉनला कॅथोड रेज असं म्हटलं जातं किंवा बीटा पार्टिकल्स असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनची दुसरी नावं, बरोबर. कॅथोड रेज म्हटलं जातं किंवा बीटा पार्टिकल म्हटलं जातं. तसं न्यूट्रॉनला बेरिलियम रेज असंही म्हटलं जातं. आता न्यूट्रॉनचं मास जर बघितलं, मास ऑफ न्यूट्रॉन हा तर सुरुवातीला तर हा चार्जलेस पार्टिकल आहे, याच्यावर कुठलाही चार्ज नसतो. मास ऑफ न्यूट्रॉन आहे 1.6749 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. म्हणजे बघा, प्रोटॉनचं मास किती होतं? 1.6726 होतं, 26. आणि न्यूट्रॉनचं किती आहे? 1.6749 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम आहे. म्हणजे प्रोटॉनपेक्षा थोडंसं याचं मास काय आहे? जास्त आहे न्यूट्रॉनचा मास. ठीक आहे. आणि हा न्यूट्रॉन जो आहे, इट इज द मोस्ट इफेक्टिव्ह बॉम्बार्डिंग पार्टिकल. हे एक सेंटेन्स न्यूट्रॉनचे रिलेटेड खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या. इट इज MCQ मध्ये काही वेळेला विचारलं जातं. इट इज मोस्ट इफेक्टिव्ह बॉम्बार्डिंग पार्टिकल. न्यूट्रॉन जे आहे ते मोस्ट इफेक्टिव्ह बॉम्बार्डिंग पार्टिकल आहे किंवा मोस्ट इफेक्टिव्ह प्रोजेक्टाईल पार्टिकल आहे असंही म्हटलं जातं. बॉम्बार्डिंग पार्टिकल म्हणजे प्रोजेक्टाईल पार्टिकल असंही म्हटलं जातं. बघा, आता बॉम्बार्डिंग पार्टिकल म्हणजे काय? तर न्यूक्लिअर रिॲक्शन आपल्याला जर करायचे असतील, न्यूक्लिअर रिॲक्शन्स म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस असू दे, न्यूक्लिअर फिजन प्रोसेस असू दे किंवा आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन असू दे, तर याच्यामध्ये काय करावं लागतं? न्यूक्लियसवर काही पार्टिकल्सचा मारा करावा लागतो, काही पार्टिकल्सची बॉम्बार्डमेंट करावी लागते. आता जनरली हे बॉम्बार्डिंग पार्टिकल काय असतात न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये? एक तर प्रोटॉन असतो
किंवा अल्फा पार्टिकल असतो किंवा न्यूट्रॉन असतो. आता या तिघांच्या मध्ये जास्त सुटेबल पार्टिकल कुठला? प्रोटॉन येणार, अल्फा पार्टिकल येणार का न्यूट्रॉन येणार आहे? तर न्यूट्रॉन हा काय असणार आहे? मोस्ट इफेक्टिव्ह बॉम्बार्डिंग पार्टिकल असणार. आणि याचं रिझन काय लक्षात घ्या, कारण न्यूट्रॉन जो आहे तो न्यूट्रल आहे. ओके, न्यूट्रल असल्यामुळे न्यूक्लियस बरोबर त्याचं रिपल्शन होत नाही, कारण न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, न्यूट्रॉन हा न्यूट्रल आहे. त्याच्यामुळे न्यूट्रॉन जर आपण कमी कायनेटिक एनर्जीना जरी प्रोजेक्ट केला न्यूक्लियसवर, तर तो न्यूक्लियसमध्ये पेनिट्रेट होऊ शकतो, न्यूक्लियसमध्ये मर्ज होऊ शकतो. आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये आत एंटर केला तर काय होणार? ऑटोमॅटिकली त्याचा झेड ए चेंज होऊ शकतो, झेड चेंज होऊ शकतो आणि एक दुसरा न्यूक्लियस तयार होऊ शकतो. म्हणजे कमी कायनेटिक एनर्जीने देखील आपल्याला काय करता येतं? न्यूट्रॉनचा मारा न्यूक्लियसवर करता येतो. तसा अल्फा पार्टिकल किंवा प्रोटॉनला करता येत नाही, कारण अल्फा पार्टिकल काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज आहे, प्रोटॉन देखील पॉझिटिव्हली चार्ज आहे, न्यूक्लियस देखील पॉझिटिव्हली चार्ज आहे. आणि त्याच्यामुळं ते पार्टिकल्स जर आपण न्यूक्लियसवर मारा करायचे म्हटले तर व्हेरी व्हेरी हाय कायनेटिक एनर्जीनं ते बॉम्बार्ड करावे लागतात. ओके, व्हेरी व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी बॉम्बार्ड केले तरच काय होणार आहे? ते त्याच्यामध्ये मर्ज होऊ शकतात, कारण रिपल्शनमुळे काय होणार? त्याची कायनेटिक एनर्जी कमी 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 होत जाणार, तो थांबणार आणि परत पाठीमागे येणार. ओके, न्यूट्रॉनवर इंड्युस्ड चार्ज तयार होत नाही, लक्षात घ्या. इंडक्शन वगैरे इथं काय होत नाही, इंड्युस्ड चार्ज वगैरे काय होत नाही. न्यूट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ गेल्यावर तिथं इंडक्शन किंवा इंड्युस्ड चार्ज वगैरे काय तयार होणार नाही. ओके, सो न्यूट्रॉन जो आहे इलेक्ट्रॉन मर्ज इझिली होणार, बरोबर आहे, परंतु इलेक्ट्रॉनला प्रोजेक्टच करता येत नाही ना, कारण इलेक्ट्रॉन ऍक्च्युली एवढा छोटा पार्टिकल आहे की त्याला कंट्रोल करणंच अवघड आहे. इलेक्ट्रॉनला प्रोजेक्ट करायला त्याचा एक सोर्स तर आपल्याकडे पाहिजे ना, त्याचा सोर्स पाहिजे, परत तो त्याची कायनेटिक एनर्जी वगैरे कंट्रोल करता आली पाहिजे. इलेक्ट्रॉनला ऍक्च्युली हायझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल नुसार इलेक्ट्रॉनचं मोमेंटम माहिती असेल तर पोझिशन माहिती नसते, आणि पोझिशन माहिती असेल तर मोमेंटम माहिती नसतं. इलेक्ट्रॉनच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम्स आहेत, अदरवाईज तो आपण इझिली न्यूक्लियसवर टार्गेट करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास जे आहे ते निग्लिजिबल आहे, आणि त्याच्यामुळं न्यूक्लिअर रिॲक्शन जे आहेत ते तेवढ्या इफेक्टिव्हली होऊ शकत नाहीत. आणि न्यूट्रॉनमुळं ए आणि झेड दोन्ही चेंज होऊ शकतात. कसे चेंज होऊ शकतात? कारण न्यूट्रॉन जो आहे तो स्टेबल पार्टिकल नाहीये, लक्षात घ्या. इट इज नॉट दी स्टेबल पार्टिकल. ओके, तर न्यूट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या आतच फक्तच त्याला स्टेबिलिटी असते. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टडी करायचे. न्यूट्रॉन इज स्टेबल इन न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्येच फक्त तो स्टेबल असतो. बट आउटसाइड न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस मधून बाहेर पडला तर काय होईल? आउटसाइड न्यूक्लियस इट हॅज mean life. It has mean life, or it is also called as average life of 14.9 minutes. ओके, अँड हाफ लाईफ. आता मीन लाईफ, हाफ लाईफ म्हणजे काय ते आपण जरा पुढे स्टडी करणार आहे. मीन लाईफ अँड हाफ लाईफ ऑफ 10.3 मिनिट. म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर साधारणपणे तो 15 मिनिट ऍज इट इज राहू शकतो. म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर न्यूट्रॉन जास्त वेळ टिकू शकत नाही. 15 मिनिट्स नंतर ऑटोमॅटिकली तो डिसइंटिग्रेट झालेला असतो, आणि एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉन आणि काही पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट होतो. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड अँटी न्यूट्रिनो. म्हणजे एक न्यूट्रॉन ज्यावेळी डिसइंटिग्रेट होतो त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन 1 प्रोटॉन, 1 इलेक्ट्रॉन अँड 1 अँटी न्यूट्रिनो याच्यामध्ये कन्व्हर्जन होतं. आता हे अँटी न्यूट्रिनो म्हणजे काय वगैरे वगैरे सगळं आपण स्टडी करणार आहे पुढे. भरपूर पार्ट सगळा आपला न्यूक्लियसमध्ये आहे, या सगळा पार्ट स्टडी करायचा आहे. आणि न्यूक्लियसमध्ये देखील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कंटिन्युअसली आहे तसे राहत नसतात, लक्षात घ्या.
ओके, आतापर्यंत जे आपण स्टडी केलं की न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स एवढे असतात, न्यूट्रॉन्स एवढे असतात, ते कंटिन्युअसली एकमेकांमध्ये कन्वर्ट होत असतात. ते कंटिन्युअसली प्रोटॉन प्रोटॉन राहत नसतो, कंटिन्युअसली न्यूट्रॉन न्यूट्रॉन राहत नसतो. दे आर ऑलवेज इंटर कन्व्हर्टेबल. प्रोटॉनचं न्यूट्रॉनमध्ये कन्व्हर्जन होत असतंय, न्यूट्रॉनचं प्रोटॉनमध्ये कन्व्हर्जन होत असते, आणि या कन्व्हर्जनमुळे ते बाउंडेड असतात. बरोबर आहे ना? ऍक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगितली कोणीतरी, काय की प्रोटॉन प्रोटॉनमध्ये व्हेरी हाय रिपल्शन असतं. मग हाय रिपल्शन असून देखील ते न्यूक्लियसमध्ये कसे काय बांधून ठेवले जातात? तर त्याला अशी कन्सेप्ट सांगितली की ते स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असतो. परंतु स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स येतो कुठून? तो तर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा त्या कन्व्हर्जन मधून येतो. म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन काही पार्टिकलची कंटिन्युअसली देवाणघेवाण करत असतात, आणि त्या देवाणघेवाणीमुळे कंटिन्युअसली प्रोटॉनचं न्यूट्रॉनमध्ये, न्यूट्रॉनचं प्रोटॉनमध्ये कंटिन्युअसली कन्व्हर्जन होत राहतंय, आणि त्याच्यामुळे ते बाउंडेड कंडिशन मध्ये राहतात, आणि त्याच्यामुळे तो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स क्रिएट होतो. ओके, सो न्यूक्लियसच्या बाहेर न्यूट्रॉन स्टेबल राहत नाही, म्हणजे त्याची लाईफ जास्त नसते. त्याची लाईफ किती आहे? मीन लाईफ, ॲव्हरेज लाईफ. मीन लाईफ म्हणजे ॲव्हरेज लाईफ ही 15 मिनिट्सची असते. हाफ लाईफ 10.3 मिनिट्स असते. आणि एक न्यूट्रॉनचं डिके पूर्ण झालं, न्यूट्रॉनचं 15 मिनिट्स नंतर काय होणार? तर एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन होतं एका प्रोटॉन, एका इलेक्ट्रॉन आणि एका अँटी न्यूट्रिनो नावाच्या पार्टिकलमध्ये होतं. अँटी न्यूट्रिनो म्हणजे न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये होतंय, हे लक्षात घ्या. आता प्रोटॉन्सचे काही टाइप्स आहेत, ते टाइप्स माहिती असणं थोडंसं आवश्यक आहे. त्याच्यावर एखादा एमसीक्यू येऊ शकतो. ओके, सो टाइप्स ऑफ न्यूट्रॉन्स. टाइप्स ऑफ न्यूट्रॉन्स. सो वन्स अगेन, हा जो पार्ट आपण एवढा डिटेलमध्ये जो बघायला लागलोय, दॅट इज ओनली फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. थेरीमध्ये फक्त काय लिहायचं आहे? न्यूट्रॉनशी रिलेटेड. न्यूट्रॉन म्हणजे कसला पार्टिकल आहे, तो न्यूट्रल पार्टिकल आहे, कुणी डिस्कवर केला, आणि त्याचं मास किती आहे. ओके, एवढंच पार्ट त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे. मास ऑफ द न्यूट्रॉन 1.6749 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम, अँड इट इज स्लाइटली मोर दॅन मास ऑफ द प्रोटॉन्स. ओके, इट इज मोस्ट इफेक्टिव्ह म्हणण्यापेक्षा इफेक्टिव्ह बॉम्बार्डिंग पार्टिकल और प्रोजेक्टाइल पार्टिकल. ओके, त्याची लाईफ लक्षात ठेवा, हाफ लाईफ आणि मीन लाईफ साधारणपणे. तर टाइप्स ऑफ न्यूट्रॉन्स मध्ये फर्स्ट, त्याच्या अगोदर न्यूट्रॉन जसं प्रोटॉन क्वार्क्स पासून बनलेला असतो, तसं न्यूट्रॉन देखील क्वार्क्स पासून बनलेला असतो. ओके, तर ते एक लिहूया. न्यूट्रॉन कशापासून बनलेला असतो? तर न्यूट्रॉन इज मेड अप ऑफ one up quark, and 2 down quarks. जसं प्रोटॉन 2 अप क्वार्क आणि 1 डाऊन क्वार्क न बनलेला असतो, तसं न्यूट्रॉन जो आहे तो 1 अप क्वार्क आणि 2 डाऊन क्वार्क्स पासून बनलेला असतो. तर आता बघा इथं 1 अप क्वार्क प्लस 2 डाऊन क्वार्क. ठीक आहे, एका अप क्वार्कवर चार्ज असतो +2/3 टाइम्स ई, आणि 2 डाऊन क्वार्कवर चार्ज असणार आहे म्हणजे 2 इंटू -1/3 ई. तर याची ऍडिशन केली तर चार्ज किती येतो? 0 येतो. म्हणजे अशा प्रकारे न्यूट्रॉन जो आहे तो न्यूट्रल पार्टिकल आहे. क्वार्क्स हे सब न्यूक्लिअर पार्टिकल्स आहेत. जसे प्रोटॉन न्यूट्रॉन्स आहेत त्या पद्धतीनं क्वार्क्स हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन फॉर्म करणारे काही पार्टिकल आहेत, जे सायंटिस्टनी एक्सपेरिमेंटली त्यांचं मास वगैरे म्हणजे एक्सपेरिमेंटली डिटेक्ट पण केलेले आहे, त्यांच्या मास आणि प्रॉपर्टीज डिसाईड केलेले आहेत. दीज आर क्वांटम पार्टिकल्स असं त्यांना म्हटलं जातं. ओके, क्वांटम फिजिक्स मधला एक पार्टिकल आहे. क्वांटम फिजिक्स मध्ये लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, आणि त्याच्यामधला हा एक पार्टिकल आहे. देर आर टोटल 6 टाइप्स ऑफ क्वार्क्स. आतापर्यंत 6 टाइप ऑफ क्वार्क आयडेंटिफाय केलेले आहेत, आणि त्याच्यामधल्या या 2 क्वार्कमुळे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स तयार होतात असं मानलं जातं.
Okay, types of neutrons. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज थर्मल न्यूट्रॉन. थर्मल न्यूट्रॉन्स हे पुढे तुम्हाला न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये या टर्म्स लागणार आहेत. थर्मल न्यूट्रॉन. थर्मल न्यूट्रॉन म्हणजे काय? दीज आर द स्लो न्यूट्रॉन और इट इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ सराउंडिंग. स्लो न्यूट्रॉन्स or neutrons having kinetic energy equal to gas molecule. Gas molecule at room temperature. म्हणजे थर्मल न्यूट्रॉन म्हणजे बेसिकली काय आहे, ते स्लो न्यूट्रॉन आहे ज्याची कायनेटिक एनर्जी कमी असते. म्हणजे रूम टेम्परेचरला आता आपल्याला माहिती आहे की गॅसचे मॉलिक्यूल कंटिन्युअसली रॅन्डम मोशन मध्ये असतात आणि गॅस मॉलिक्यूलला काहीतरी कायनेटिक एनर्जी असते. ती कायनेटिक एनर्जी किती असते बघा, 3/2 kBT. ओके, रूम टेम्परेचरला गॅस मॉलिक्यूलला एका गॅस मॉलिक्यूलला कायनेटिक एनर्जी किती असते हे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये आपण बघणार आहे. 3/2 kB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि T म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचर kBT. तर एवढी कायनेटिक एनर्जी प्रत्येक गॅस मॉलिक्यूलला असते आणि तेवढ्याच कायनेटिक एनर्जीचा जो न्यूट्रॉन आहे, ओके, त्याला काय म्हटलं जातं, थर्मल न्यूट्रॉन. ओके, थर्मल न्यूट्रॉन असं म्हटलं जातं. आणि याची जी कायनेटिक एनर्जी आहे ती साधारणपणे 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो ही जी एनर्जी आहे ती काय असते, खूप कमी असते. आणि हे थर्मल न्यूट्रॉन जे आहेत तेच न्यूक्लिअर रिएक्शन काय करू शकतात, इनिशिएट करू शकतात. म्हणजे थर्मल न्यूट्रॉन जे आहेत ना तेच फक्त मोस्टली न्यूक्लियसमध्ये पेनिट्रेट करू शकतात किंवा न्यूक्लियसला हिट करू शकतात. न्यूक्लियसला हिट करू शकणारे न्यूक्लियस कुठले आहेत, थर्मल न्यूट्रॉन, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपल्याला युजफुल न्यूट्रॉन कुठले आहेत, थर्मल न्यूट्रॉन, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा आहे, ओके, थर्मल न्यूट्रॉन नंतर आहे फास्ट न्यूट्रॉन्स. फास्ट न्यूट्रॉन्स, ओके, त्याच्या नावातच आहे फास्ट न्यूट्रॉन म्हणजे काय, ज्याची कायनेटिक एनर्जी व्हेरी व्हेरी हाय असते. ओके ओके, दीज आर द न्यूट्रॉन हॅव्हिंग हाय कायनेटिक एनर्जी. हाय कायनेटिक एनर्जी, हाय कायनेटिक एनर्जी. आणि याची जी कायनेटिक एनर्जी आहे साधारणपणे 2 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. म्हणजे किती हाय कायनेटिक एनर्जी आहे, 2 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. थर्मल न्यूट्रॉनची कायनेटिक एनर्जी 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे का किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, जरा चेक करावं लागेल. जस्ट अ मिनिट. सो दिस इज द करेक्ट व्हॅल्यू, 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट. या सगळ्या व्हॅल्यू माहिती पाहिजे. 3/2 व्हॅल्यू माहितीच आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू पाठ पाहिजे बघा, अनेक वेळा लागते ती. बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू येते 1.38 × 10⁻⁻23 आणि T म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर. साधारणपणे 300 केल्विन तुम्ही घेऊ शकताय. सो 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट येते. आणि फास्ट न्यूट्रॉन जे आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी हाय असते, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि जनरली हे न्यूट्रॉन जे आहे ते न्यूक्लियसवर हिट करू शकत नाहीत. त्याच्यामुळं हे युजलेस न्यूट्रॉन आहेत. थोडक्यात फास्ट न्यूट्रॉन जे आहेत ना ते युजलेस न्यूट्रॉन आहेत. त्याच्यामुळं ॲटॉमिक रिॲक्टर किंवा न्यूक्लिअर बॉम्ब जो आहे त्याच्यामध्ये काय करावं लागतं, फास्ट न्यूट्रॉनचं सुरुवातीला थर्मल न्यूट्रॉनमध्ये म्हणजे स्लो न्यूट्रॉनमध्ये अगोदर कन्व्हर्जन करावं लागतं. ते कन्व्हर्जन केलं तरच ती न्यूक्लिअर रिॲक्शन किंवा ॲटॉमिक बॉम्ब मधली रिॲक्शन कंटिन्यू होऊ शकते, अदरवाईज कंटिन्यू होऊ शकत नाही. ओके, फास्ट न्यूट्रॉन्स. त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे दॅट इज प्रॉम्प्ट न्यूट्रॉन्स. प्रॉम्प्ट न्यूट्रॉन्स. आता प्रॉम्प्ट न्यूट्रॉन म्हणजे काय असतं, न्यूट्रॉन्स विच आर इमिडिएटली आफ्टर न्यूक्लिअर रिॲक्शन, दॅट इज कॉल्ड एज प्रॉम्प्ट न्यूट्रॉन. प्रॉम्प्ट म्हणजे
ज्या क्षणाला न्यूक्लिअर रिॲक्शन घडणार, कारण जेव्हा जेव्हा मोस्टली लक्षात घ्या, ज्या ज्या न्यूक्लिअर रिॲक्शन घडतात त्या न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये काय होतात, न्यूट्रॉन्स बाहेर पडतात त्या रिॲक्शन मधून. तर न्यूक्लिअर रिॲक्शन झाल्या झाल्या त्याच क्षणाला जे बाहेर पडणारे न्यूट्रॉन्स आहेत त्याला काय म्हणायचं, प्रॉम्प्ट न्यूट्रॉन्स असं म्हणायचं. सो न्यूक्लिअर रिॲक्शनच्या विदिन 10⁻⁻14 सेकंद या टाइम मध्ये बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स त्याला प्रॉम्प्ट न्यूट्रॉन असं म्हटलं जातं. सो वन्स अगेन हे प्रॉम्प्ट न्यूट्रॉन जे आहेत ते जनरली फास्ट न्यूट्रॉन असतात. ओके, प्रॉम्प्ट न्यूट्रॉन जनरली फास्ट न्यूट्रॉन असतात, त्यांची कायनेटिक एनर्जी हाय असते आणि त्याच्यामुळे ते न्यूक्लिअर रिॲक्शन मधून एस्केप होतात. ओके, सो न्यूट्रॉन्स prompt neutrons emitted just after nuclear reaction, just after किंवा just after म्हणण्यापेक्षा immediately after nuclear reaction are called as prompt neutrons. टाइम किती दिलाय, 10⁻⁻14 सेकंड, within 10⁻⁻14 second. Okay, and generally they escape chain reaction, they escape chain reaction. पुन्हा एकदा चेन रिॲक्शनचा पार्ट पुढे आपल्याला स्टडी करायचा आहे, चेन रिॲक्शन. अँड नेक्स्ट आहे डिलेड न्यूट्रॉन्स, म्हणजे याच्या अपोजिट. ओके, डिलेड न्यूट्रॉन्स. न्यूक्लिअर रिॲक्शन झाल्यानंतर त्याचे जे प्रोडक्ट्स असतात, न्यूक्लिअर रिॲक्शनचे जे प्रोडक्ट असतात ते प्रोडक्ट्स देखील काही वेळेला काय करतात, न्यूट्रॉन्स इमिट करतात. तर न्यूक्लिअर रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यापासून तयार झालेले जे प्रोडक्ट त्यांनी प्रोड्यूस केलेले न्यूट्रॉन जे थोड्या वेळाने इमिट होतात त्याला काय म्हटलं जातं, डिलेड न्यूट्रॉन. जे लक्षात घ्या, थर्मल न्यूट्रॉन म्हणजे स्लो, त्याच्या अपोजिट असतं फास्ट. प्रॉम्प्ट न्यूट्रॉन म्हणजे जस्ट ऍट द टाइम ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन क्रिएट होणारे आणि न्यूक्लिअर रिॲक्शन झाल्यानंतर थोड्या वेळाने इमिट होणारे. म्हणजे प्रॉम्प्ट आणि डिलेड हे एकमेकाचे काय आहेत, अपोजिट आहेत. सो न्यूट्रॉन इमिटेड आफ्टर न्यूक्लिअर फिजन प्रोसेस. Neutrons emitted after fission process. Okay, few millisecond to few minute, few millisecond to few minute नंतर तयार होणारे जे इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, डिलेड न्यूट्रॉन्स असं म्हणतो. तर या पद्धतीनं ही प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची सगळी इन्फॉर्मेशन आहे. लक्षात आले का बघा, आतापर्यंत थोडीशी कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल की प्रोटॉन म्हणजे काय असतं आणि न्यूट्रॉन म्हणजे बेसिकली काय असतं. ठीक आहे, आणखी एक महत्वाची गोष्ट झाली, न्यूट्रॉन कसा रिप्रेझेंट करायचा ते राहिलं. ओके, हाऊ टू रिप्रेझेंट अ न्यूट्रॉन. Neutron is represented as, in nuclear reactions, neutron is represented as 1n1 या पद्धतीनं, 1n0 या पद्धतीनं रिप्रेझेंट केला जातो. n इज फॉर न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा मोस्टली ऍटॉमिक मास नंबरलाच कॉन्ट्रीब्यूट करतो, ऍटॉमिक नंबरला कॉन्ट्रीब्यूट करत नाही. ऍटॉमिक नंबर इज डिसाइडेड बाय नंबर ऑफ प्रोटॉन्स ओनली. ठीक आहे, ओके. याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट जे आपल्याला स्टडी करायचे आहे ती म्हणजे कुठली आहे, दॅट इज ऍटॉमिक नंबर. म्हणजे काय ऍटॉमिक नंबर, टर्म्स रिलेटेड टू न्यूक्लियस. आता बघूया आपण टर्म्स रिलेटेड टू न्यूक्लियस. टर्म्स रिलेटेड टू न्यूक्लियस मध्ये फर्स्ट टर्म काय आहे, दॅट इज ऍटॉमिक नंबर.
atomic number. atomic number तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी, इट इज डिनोटेड बाय Z. atomic number is denoted by Z. आणि atomic number म्हणजे काय असतं, तर number of protons in the nucleus of the atom. atomic number is defined as the number of proton that exist in the nucleus. So न्यूक्लियसच्या आतमध्ये किती प्रोटॉन आहे, प्रोटॉनची संख्या किती आहे, त्याला काय म्हणतो आपण, atomic number असं म्हणतो. So atomic number is, it is number of protons present inside nucleus. Present inside nucleus. Okay, atomic number ची डेफिनेशन काय आहे, इट इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इनसाइड न्यूक्लियस ऑफ द न्यूट्रल ॲटम. इट इज डिनोटेड बाय Z. बरोबर. आता ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ॲटम मध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स जेवढे असले तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे ॲटॉमिक नंबर इज ऑल्सो इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मोस्टली इन न्यूट्रल ॲटम. ओके, सो इन न्यूट्रल ॲटम Z इज ऑल्सो इक्वल टू काय असणार आहे, Z is also equal to number of electrons. ओके, या कन्सेप्टला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही, बऱ्यापैकी तुम्हाला माहितीच असणार आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इनसाइड न्यूक्लियस, किंवा न्यूट्रल ॲटम मध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यामुळे Z इज ऑल्सो इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कुणावरून ठरतात, केमिकल प्रॉपर्टीज तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरून ठरतात. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे आउटर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत किंवा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्यावर केमिकल प्रॉपर्टीज ठरतात. म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली असं आपण म्हणू शकतो की ॲटॉमिक नंबर काय डिसाइड करतो, एखाद्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज डिसाइड करतो, हे लक्षात घ्या. ओके, सो ॲटॉमिक नंबर डिसाइड्स केमिकल प्रॉपर्टीज. ॲटॉमिक नंबर decides chemical properties. Atomic number decides chemical properties. atomic number काय करतो, chemical properties decide करतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट atomic number. ओके, तर इथं आणखी एकदा लिहू शकतो, Z म्हणजे काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन्स और that is equal to number of electrons. Z is equal to काय असणार आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहे. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवर तुमचे काय ठरतात, केमिकल प्रॉपर्टीज ठरतात. म्हणजे थोडक्यात Z काय करतो, केमिकल प्रॉपर्टीज डिसाइड करतो. सेकंड इज ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास number, and atomic mass number is decided by mass number is represented by E. atomic mass number capital A ना आपण रिप्रेझेंट करतो. तर atomic mass number म्हणजे काय असतं, it is total number of nucleons, that is neutrons and protons present inside the nucleus. Okay, it is total number of protons and न्यूट्रॉन्स, त्यालाच काय म्हणायचं, टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स प्रेझेंट इनसाइड न्यूक्लियस. is called as atomic mass number.
हा, तर त्याच्यामुळे आपण इथं काय लिहू शकतो, ॲटॉमिक मास नंबर ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स याची संख्या जर आपण एकत्रित केली तर त्याच्यामुळे काय होतो, ॲटॉमिक मास नंबर तयार होतो. ओके, कॅपिटल ए इज इक्वल टू पी प्लस एन असं शॉर्टमध्ये आपण लिहू शकतो. ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, पी प्लस एन. आता बघा, झेड काय डिसाईड करतो, केमिकल प्रॉपर्टीज डिसाईड करतो, परंतु नंबर ऑफ न्यूक्लियनची संख्या किती आहे, म्हणजे प्रोटॉन जास्त आहेत का न्यूट्रॉन जास्त आहेत का दोघे पण जास्त आहेत, याच्यानुसार काय होतात, न्यूक्लिअर प्रॉपर्टीज डिसाईड होतात. म्हणजे अल्फा डिके होणार का, बीटा डिके होणार का, फिजन प्रोसेस होणार का, फ्युजन प्रोसेस होणार. ओके, हे कशावर डिपेंड असतं, प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्येवर डिपेंडेंट असतं. अँड देअरफॉर ॲटॉमिक नंबर डिसाइड्स द न्यूक्लिअर प्रॉपर्टीज, ॲटॉमिक मास नंबर. So atomic mass number decides nuclear properties. Atomic mass number decides nuclear properties. तर atomic mass number काय करतो, न्यूक्लिअर प्रॉपर्टीज डिसाइड करतो. ओके, नेक्स्ट, न्यूक्लाइड किंवा न्यूक्लिअर स्पेसी म्हणजे काय, थर्ड टर्म, न्यूक्लाइड और न्यूक्लियर स्पेसी. ओके, न्यूक्लाइड और न्यूक्लियर स्पेसी. तर अ सिंगल न्यूक्लियस हॅव्हिंग स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ ए अँड स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ झेड इज कॉल्ड ॲज न्यूक्लाइड और न्यूक्लियर स्पेसी. ओके, a nucleus having specific value of A and Z is called as nuclide or nuclear specie. आणि हा कसा डिनोट केला जातो बघा, इट इज डिनोटेड ॲज एक्स वर तुम्हाला ए लिहावं लागतं, खाली तुम्हाला झेड लिहावं लागतं, या पद्धतीने. और काही वेळेला असं पण रिप्रेझेंट केलं जातं, बॉटमला झेड आणि ए जे आहे ते पुढे दिलं जातं. या दोन्हीपैकी कुठलीही मेथड यूज केली तरी चालेल. ओके, न्यूक्लियस रिप्रेझेंट करण्यासाठी या पद्धतीनं सिम्बॉल वापरलं जातं. आता इथं एक्स म्हणजे काय असणार आहे, एक्स इज द केमिकल सिम्बॉल, सिम्बॉल असणार आहे त्याचं, जे आपण पिरियोडिक टेबलमध्ये केमिकल सिम्बॉल वापरतो प्रत्येक एलिमेंटसाठी. फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम असेल किंवा आणखी कुठला असेल. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनचा न्यूक्लियस जर आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर त्याचा वर ए लिहावा लागेल, खाली झेड लिहावा लागेल. झेड किती असतो ऑक्सिजनचा 8 आणि ए किती असतो 16. ओके, तर ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनचा न्यूक्लिअर स्पेसी या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे, आता पुन्हा एकदा बघा, नंबर ऑफ प्रोटॉन काढायचा असेल तर काय करावं लागेल, नंबर ऑफ प्रोटॉन्स ए आणि झेड जर दिलेला असेल तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू काय असणार आहे, तुमचं झेड असणार आहे. आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे काढणार, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ओके, नंबर ऑफ न्यूट्रॉन, कारण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या म्हणजे ए असतं, त्याच्यातून प्रोटॉनची संख्या मायनस करायला पाहिजे, म्हणजे ए मायनस झेड. लक्षात आलं, म्हणजे ए आणि झेड माहिती असेल तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या कशी काढणार आहे, नंबर ऑफ प्रोटॉन विल बी इक्वल टू झेड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन विल बी इक्वल टू ए मायनस झेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज नायट्रोजन 715 हा एक नायट्रोजनचा न्यूक्लियस असेल, तर याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती असणार आहे, प्रोटॉन विल बी इक्वल टू 7 अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती असणार आहेत, 15 मायनस 7 म्हणजे काय असणार आहे, दॅट विल बी इक्वल टू 8 न्यूट्रॉन्स विल बी देअर. ओके, 7 प्रोटॉन्स अँड 8 न्यूट्रॉन्स, व्हेरी सिम्पल. ठीक आहे, आता जसा प्रत्येक न्यूक्लियसला आपण
एक ठराविक सिम्बॉल वापरतो, तसं बाकीच्या काही न्यूक्लियसचे देखील सिम्बॉल माहिती पाहिजेत, जे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. पुन्हा एकदा बघूया. प्रोटॉन कसं रिप्रेझेंट करणार या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशननुसार, तर 1p1 असं रिप्रेझेंट करणार. त्याच्यानंतर न्यूट्रॉन कसा रिप्रेझेंट करणार? न्यूट्रॉन इज रिप्रेझेंटेड लाईक दिस, दॅट इज 1n0. कारण न्यूट्रॉनमुळे मास नंबर तयार होतो, ॲटॉमिक नंबर तयार होत नाही. त्याच्यानंतर पॉझिट्रॉन रिप्रेझेंट करायचा असेल तर इट इज 0 हा बीटा प्लस न रिप्रेझेंट केला जातो. 0 बीटा प्लस अँड 1. ओके, सो पॉझिट्रॉनला ॲटॉमिक नंबरसाठी म्हणजे झेडच्या ठिकाणी 1 लिहावं लागतं आणि एच्या ठिकाणी 0. इलेक्ट्रॉन जर न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये रिप्रेझेंट करायचा झाला तर या पद्धतीने रिप्रेझेंट करावं लागेल. बीटा -0 अँड खाली -1. आणि न्यूट्रिनो किंवा अँटी न्यूट्रिनो, कारण हे न्यूक्लिअर रिॲक्शन आता पुढे जे येणार आहेत त्याच्यामध्ये हे पार्टिकल आपल्याला दाखवावे लागणार आहेत. न्यूट्रिनो और अँटी न्यूट्रिनो हा रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? न्यू हे सिंबल वापरावं लागतं आणि याला दोन्ही 0-0 असतं. ओके, 0-0 लक्षात आलं? तर सगळे जे न्यूक्लियस आहेत किंवा न्यूक्लियस प्रमाणे काही जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल रिप्रेझेंट करण्यासाठी या पद्धतीने हे सिंबल तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ओके.